तर बीडमध्ये कुख्यात गुंड सतीश भोसलेने एका व्यक्तीला मानुषपणे मारहाण केलेली आहे। शिरूर तालुक्यामधील बावी गावातील व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली। या मारहाणीमध्ये व्यक्तीचे सगळे दात तुटले। आरोपीचे पोलिसांसोबत देखील संबंध असल्याचा आरोप होतोय। बीडमधल्या मारहाणीच्या घटनेवर दमानी यांनी ट्विट केलेलं आहे, ते आपण पाहूया। हे काय आहे? गृहमंत्र्यांनी आणि सुरेश धस यांनी उत्तर द्यावं। हा मारणारा माणूस सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे का, असा सवाल अंजली दमानी यांनी केलाय। बीडच्या शिरूर तालुक्यामध्ये गुंडगिरीचा हा व्हिडिओ पहा। अद्याप शिरूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, असं ट्विट अंजली दमानी यांनी केलंय।